नमस्कार. आज आपण महाभारताच्या एका खूप मोठ्या आणि म्हणायला गेलं तर पायाभूत भागावर बोलणार आहोत, आदिपर्व. आदिपर्व. खरं तर इथूनच सगळी सुरुवात होते. अगदी. हे पर्व फक्त कथा सुरू करत नाही, तर म्हणजे पूर्ण महाकाव्याची रचना, पात्र, त्यांची गुंतागुंत या सगळ्याची गुरुकिल्लीच आहे असं वाटतं मला. बरोबर. आपण आजच्या चर्चेत मुख्य पात्र आणि पुढे जे मोठे संघर्ष झाले त्याची मुळं कशी आदिपर्वात आहेत हेच उलगडून पाहूया. आणि हे काही लहान नाहीये हा. म्हणजे जवळपास 250 अध्याय, 7700 श्लोक आहेत त्यात. कथांमध्ये परत उपकथा. हो, खूप विस्तार आहे. आणि सुरुवातच किती गमतीशीर आहे. व्यासमुनी आणि गणपती, तो करार आठवतोय. गणपतीची अट, मी थांबणार नाही लिहिताना. आणि व्यासांची अट काय? तर प्रत्येक श्लोक समजल्याशिवाय लिहू नकोस. म्हणजे नुसतं लिखाण नाही, तर ज्ञानाचं महत्त्व पण. बरोबर. तिथे सुरुवात होते विचारायला लावणारी. तर मुळात कथेचा गाभा काय आहे? कुरुवंश, बरोबर? हो. सुरुवात होते चंद्रवंशापासून. मग त्यात पराक्रमी राजा भरत येतो, ज्याच्यावरून आपलं नाव भारतवर्ष. अच्छा. आणि मग कथेला खरी गती मिळते ती राजा शांतनूपासून. त्याचा गंगादेवीशी विवाह आणि मग देवव्रताचा जन्म. जो पुढे भीष्म म्हणून ओळखला गेला. पण शांतनू आणि सत्यवती, इथे खरी कलाटणी आहे ना? अगदी. शांतनूला सत्यवतीशी विवाह करायचा असतो, पण तिचे वडील अट घालतात की सत्यवतीचेच पुत्र वारस होणार. अरे बापरे. आणि मग देवव्रत काय करतो? तो घेतो ती प्रसिद्ध भीष्म प्रतिज्ञा. आजीवन ब्रह्मचार्य आणि सिंहासनाचा त्याग. एक प्रचंड मोठा त्याग होता तो. खरंच? ह्या एका प्रतिज्ञेमुळे सगळं राजवंशाचं भविष्यच बदलून गेलं म्हणायचं. हो ना, कारण सर्वात योग्य वारस असूनही तो राजा होत नाही. मग त्याचे परिणाम लगेच दिसतात. सत्यवतीचा मुलगा विचित्रवीर्य, तो निपुत्रिकच मरण पावतो. मग वंश कसा पुढे जाणार? म्हणून मग व्यासांना बोलवतात नियोग पद्धतीसाठी. अच्छा. तिथे मग धृतराष्ट्र, पांडू आणि विदुराचा जन्म होतो. बरोबर. पण अंबिका आणि अंबालिका घाबरलेल्या असतात. त्यामुळे धृतराष्ट्र जन्मांध, पांडू फिकट वर्णाची म्हणजे पंडुरोगी जन्माला येतात. आणि विदुर, तो तर बुद्धिमान होता ना? हो, पण दासीपुत्र असल्याने तो राज्याधिकारापासून दूर राहतो. म्हणजे बघा, जन्माच्या परिस्थितीतच पुढच्या संघर्षाची बीजं आहेत. आणि मग येतात आपले मुख्य खेळाडू कौरव आणि पांडव. धृष्टाराष्ट्राचे 100 पुत्र म्हणजे कौरव. दुर्योधन, दुःशासन हे प्रमुख. आणि दुसऱ्या बाजूला पांडू आणि त्याच्या पत्नी कुंती, माद्री यांचे 5 पुत्र पांडव. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. यांचा जन्म देवांच्या कृपेने झालेला असतो. त्यांचे एकत्र बालपण, शिक्षण हस्तिनापुरात. द्रोणाचार्य त्यांचे गुरु. हो, तिथेच अर्जुनाची धनुर्विद्या दिसते. आणि त्याच काळात एकदम अनपेक्षितपणे येतो कर्ण. कर्णाची एंट्री हा पण एक महत्वाचा भाग आहे. तो अर्जुनाला आव्हान देतो, पण सूतपुत्र म्हणून त्याचा अपमान होतो. आणि इथेच दुर्योधन त्याला जवळ करतो. त्याला अंग देशाचं राज्यही देतो. म्हणजे बघा, योग्यतेला जन्मामुळे संधी नाकारली तर ती एका अर्थाने विरोधी गटात सामील होते. हो, ही मैत्री किती महत्वाची ठरली पुढे. अगदी. आणि याच काळात कौरव पांडवांमधलं वैर वाढत जातं. त्याचीच एक भयानक परिणती म्हणजे लाक्षागृहाचा कट. अरे हो, तो लाखेच्या घरात पांडवांना जाळून मारायचा प्रयत्न. हो, दुर्योधनाचा पहिला मोठा कट होता तो. पण विदुराच्या मदतीने पांडव वाचतात. त्यांना मग अज्ञातवासात जावं लागतं. आणि त्या अज्ञातवासानंतर मग द्रौपदी स्वयंवर. हा तर खूपच मोठा प्रसंग आहे. बरोबर. पांडव ब्राह्मण वेशात जातात. अर्जुन तो मत्स्यवेधाचा पण जिंकतो. द्रौपदी त्याला मिळते. पण मग कुंतीच्या त्या एका नकळत बोललेल्या वाक्यामुळे मिळेल ते वाटून घ्या. हो, त्यामुळे द्रौपदी 5ही पांडवांची पत्नी होते. ही पण एक अनपेक्षित घटना, जिने कथेला वेगळं वळण दिलं. इथेच मग धृष्टद्युम्न, शिखंडी यांची पण ओळख होते. त्यानंतर मग राज्यवाटणी होते आणि पांडवांना मिळतं ते खांडवप्रस्थ नावाचं जंगल. ओसाड प्रदेश असतो तो. पण ते तिथे आपल्या पराक्रमाने आणि मायासुराच्या मदतीने इंद्रप्रस्थ वसवतात. ती मायासभा तर अद्भुतच. म्हणजे त्यांचं सामर्थ्य आणि वैभव वाढतं, जे कौरवांना सहन होत नाही. बरोबर. त्यामुळे मत्सर आणखी वाढतो. म्हणजे आदिपर्व हे फक्त पात्रांची ओळख नाहीये. यात त्याग आहे भीष्माचा, नियती आहे पांडवांचे जन्म, द्रौपदीचा विवाह, राजकारण, मोह आहे दुर्योधनाचे कट, धर्म आहे युधिष्ठिराचं वागणं, मैत्री आहे कर्ण दुर्योधनाची. सगळ्या गोष्टींची सुरुवात इथे आहे. अगदी अचूक. आदिपर्व हे खरं तर महाभारताच्या विशाल वृक्षाचं बीज आहे.
यातच पुढच्या सगळ्या घटना, युद्ध, नीती-अनीतीचा संघर्ष, ह्या सगळ्याची मुळं आहेत. हे पर्व समजल्याशिवाय पुढची कथा नीट कळणारच नाही. खरंय. या सगळ्या कथांनी, घटनांनी महाभारताच्या त्या गुंतागुंतीच्या पटाची सुरुवात केलीय. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. जर भीष्माने ती प्रतिज्ञा केली नसती किंवा कर्णाला त्याच्या जन्मावरून न हिणवता योग्यतेनुसार कौरवसभेत स्थान मिळालं असतं, तर कदाचित महाभारताची कथा किती वेगळी असती. हां. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच.